सरसकट नान सोडून दिला हे पहिलेच आपण सांगत होतो। ओबीसीत घेता येणार आहे डायरेक्टली हेही पहिले माहिती होतं, त्यांनाही माहिती होतं, आपल्यालाही माहिती होतं, जनतेलाही माहिती होतं। मग आंदोलन कशासाठी? अध्यक्ष महोदय, एक विषय असा आला होता की मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, बंजारा, धनगर, आदिवासी प्रश्न या संदर्भात राजकीय पातळीवर द्वेषपूर्ण वक्तव्य जाणून तयार केला तणाव। अध्यक्ष, तणाव कोणी निर्माण केला अध्यक्ष महोदय? हा तणाव कोणी अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात निर्माण केला? हा आपणच केला ना अध्यक्ष महोदय, आपणच दोषी नाही आहे अध्यक्ष महोदय। मराठा वर्सेस ओबीसी, आता आमचे विजय निघून गेले इथून, काय आवश्यकता होती अध्यक्ष महोदय? तुम्ही या महाराष्ट्राचे सन्माननीय सदस्य आहे, नेते आहे, मंत्री राहिलेले आहेत, एका पक्षाचे मोठे नेते आहेत, आपण एका समाजाची कशी बाजू घेऊ शकतो अध्यक्ष महोदय? कशी बाजू घेऊ शकतो अध्यक्ष महोदय? आणि का वातावरण खराब होणार नाही? विजूभाऊंनी काय काय बाजू घेतलेल्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत आणि तेच या प्रस्तावामध्ये येत आहे अध्यक्ष महोदय। हे आणायच्या पहिले आपण विचार करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे होतं की आपण मराठ्यांबद्दल काय बोललो, ओबीसींबद्दल काय बोललो, का नाही अध्यक्ष महोदय? आमचे एक सन्माननीय सदस्य होते जे आता माजी आमदार झालेत, ते मराठ्यांची बाजू घ्यायचे ओबीसींच्या विरोधात, हे ओबीसींची बाजू मराठ्यांच्या विरोधात। आपणच राजकीय नेते अध्यक्ष महोदय एका एका समाजाचे हे पकडून त्या समाजाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्नामध्ये आपणच तर तणाव निर्माण करतो। आपण सर्वसामान्य प्रत्येक माणसाचं नेतृत्व करतो ही जर भावना आपण ठेवली तर हे तणाव कमी होतील अध्यक्ष महोदय। परंतु नाही, आपल्याला आपल्या पोळ्या शेकायच्या असतात, त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने चालतो। आता बंजारा, धनगर किती वेळेस तुम्ही विषय करणार? सगळ्या एक तर गोष्ट माहिती आहे ना सगळ्यांना, कोणत्या विषयात काय होणार आहे इतकं माहीत नसणारा एकही लोकप्रतिनिधी या महाराष्ट्रात इथं बसलेला नाही। सांगा बंजारा आणि धनगर याच्यामध्ये काय होणार आहे? सांगा ना, कोणाचं असेल तर? कोणीही स्पष्ट बोलणार नाही। सगळ्यांना माहिती आहे की बंजारा आणि धनगर या आरक्षणामध्ये काय होणार आहे, प्रत्येक लोकप्रतिनिधीला माहिती आहे। पण तो आपली वोट बँक सांभाळायची आहे आणि आपले मतदारसंघाला कमी होऊ नये म्हणून कोणताही प्रश्न आपण अंगावर घेतो। हा यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, मिळालं की नाही हे माहित असते, मिळणार नाही तुम्ही तर खुश करायचं आहे, नाही तर आपले 10,000 मतं जातात की नाही बोलणार साहेब? त्यामुळे ऍड्रेस करावंच लागतं आणि याच्यामध्येच तर तणाव वाढत चालला पूर्ण समाजांमध्ये, कारण लोकप्रतिनिधी असे ताकदवर नाही ना जे स्पष्ट ते बोलणारे। स्वतःची पुढची आमदारकी कशी टिकेल याच्या विवंचनेमध्ये पूर्ण महाराष्ट्र खड्ड्यात केला चालेल, पण माझी आमदारकी टिकली बाई हा एकमेव उद्देश आपला चालू असतो। मराठामध्ये काय, आरक्षणामध्ये काय होणार आहे माहिती आहे। 54 मोर्चे झाले, त्यानंतर सन्मान्य जरांगे पाटील साहेबांचं आंदोलन चाललं, आतापर्यंत चालूच आहे। शेवटी काय झालं हे आपल्याला माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे, मराठा समाजाला माहिती आहे। शेवटी सरसकट नान सोडून दिला हे पहिलेच आपण सांगत होतो। ओबीसीत घेता येणार आहे डायरेक्टली हेही पहिले माहिती होतं, त्यांनाही माहिती होतं, आपल्यालाही माहिती होतं, जनतेलाही माहिती होतं। मग आंदोलन कशासाठी? शेवटी तेच होणार आहे हे माहिती असताना स्वतःचं नेतृत्व, स्वतःला आपल्याला पुढे जायचं, या याच्यामध्ये जर आपण महाराष्ट्र पेटवत असू अध्यक्ष महोदय, तो कोणत्याही संघटना असो की कोणते राजकीय पक्ष असो, तर हे महाराष्ट्राचं भविष्य चांगलं आपण करत नाही, हा माझा स्पष्ट म्हणणं अध्यक्ष महोदय।